मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर लाईव्ह ज्ञान बाय अभिनव म्हणजे अभिनवची कमेंट दिसते बघा. ही कमेंट खूप महत्वाची. अशाच प्रकारच्या खूप कमेंट मला आल्या आहेत. सो मला रिप्लाय द्यायचा होता. त्याचं म्हणणं होतं की सर 10 जूनला फोटोकॉपी आलेली, 12 जूनला रिव्हॅल्युएशनला टाकला आणि 13 जूनला M3 चा पेपर दिला. लक्षात घ्या. 10 जूनला फोटोकॉपी आली, 12 जूनला रिव्हॅल्युएशनला टाकला आणि 13 जूनलाच लगेच M3 चा पेपर द्यावा लागला. आणि पेपर दिल्यानंतर तेव्हा त्याला होते 20 मार्क आणि पेपर दिल्यानंतर साधारणतः 5-6 दिवसाने त्या 2029 होऊन तो पास झाला. ऑटोमॅटिक रिव्हॅल्युएशन मध्ये तो विषय निघून गेला. मग आता त्यांनी पेपर पण दिलाय आणि रिव्हॅल्युएशन मध्ये पण पास झालाय. मग कुठले मार्क कन्सिडर होणार आहे? सो मित्रांनो, क्लिअर करून देतो. याच्यात दोन केस आहे. जर आपण पेपर देऊन रिव्हॅल्युएशन मध्ये पास झालो पेपर दिला आहे, तर जे रिव्हॅल्युएशन किंवा पेपर दिला दोघांपैकी ज्याला जास्त मार्क असतील ते मार्क कन्सिडर होतील. म्हणजे आता रिव्हॅल्युएशन आणि पेपर दिल्यानंतर जिथे जास्तीत जास्त मार्क असतील, मॅक्सिमम मार्क जे असतील तेच मार्क तुमचे कन्सिडर होतील. ओके. आणि जर रिव्हॅल्युएशन मध्ये फेलच झालाय तर मग ऑब्विसली पेपर दिल्यानंतर जे मार्क तुझे मिळणार आहे ते कन्सिडर होणार आहे. क्लिअर मित्रांनो? सो मित्रांनो, डाऊट्स अजून असले कमेंटमध्ये लिहा. पर्पल हॅट आयस तुम्हाला नेहमी मदत करायला. आणि आपले रेकॉर्डेड सबस्क्रिप्शन सगळे पर्पल हॅट ऍपवर अवेलेबल आहे. आता थर्ड इयरचे सगळे थर्ड इयर 24 पॅटर्नचे 5 जुलै पासून सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे रेकॉर्डेड सबस्क्रिप्शन 5 जुलै पासून पर्पल हॅट ऍपवर लॉन्च होत आहे. तो पुस्तकं घेऊन विषय बॅकलॉग राहण्यापेक्षा पहिल्यांदाच पर्पल हॅटचे सबस्क्रिप्शन घेऊन घ्या. कारण आता शेकडो मुलं एवढ्या चांगल्या एक्झाम गेल्यामुळे, पर्पल हॅटचे एवढे रिझल्ट बघितल्यामुळे शेकडो मुलं पहिल्यापासूनच पॅकेज सबस्क्रिप्शन साठी बुकिंग आम्हाला करून ठेवत आहे. कारण सुरुवातीला एक खूप चांगला डिस्काउंट असतो पहिल्या 10 दिवसापर्यंत. सो 5 ते 15 जुलैमध्ये खूप चांगला डिस्काउंट आहे आणि 5 जुलैला आपले कोर्सेस पण थर्ड इयरचे लॉन्च होत आहेत 24 पॅटर्नचे. सो नक्की पटापट बुकिंग कन्फर्म करून घ्या आणि बस तुमची एंड सेम एक्झाम किंवा थर्ड इयर नक्की स्कोरिंग मध्ये काढा. बेस्ट ऑफ लक.